की लोक काय करते ती 20-21व्या दिवसाला जी पाणी येते त्याला युरिया टाकते आणि विषय संपतोय. तर आम्ही काय म्हणतो तेवढाच युरिया तुम्ही आता एखाद्याला जर का 2 क्विंटल युरिया टाकला असला तर त्याचं 3 भाग करायचं. 3 भाग करायचं, त्यातला एक भाग आहे तो पेरताना तुम्ही जी खतं घालता त्यावेळेला घालायचं. बरोबर जी निम्मा भाग आहे तो 21व्या दिवशी वापरायचा. त्यावेळेला नुसतं युरिया वापरण्याच्या ऐवजी झिंक सल्फेट शक्य झालं तुम्हाला तर सल्फर आणि न विसरता ह्युमिक ॲसिड एवढं भारी काम करतंय. एकरी 1.5 किलो जर का तुम्ही वापरलं असा आणि पुन्हा राहिलेलं जे 2 हिस्सा आहेत एरियाचं ती 1.5 महिन्यानंतर, कारण त्यावेळेला आपल्याला कसं असतं आता आपण भांगला दिवस राहिलं नाही तर बायकाकडनं परवडत नाही, आपण मारतोय त्याला तणनाशक. आणि तणनाशक मारताना सुद्धा तुम्हाला खरोखर सांगतो त्यावेळेला त्यात तुम्ही झिंक 1 ग्रामनं घाला. ते 15 नोव्हेंबर सगळ्यात चांगला पिरियड गहू करायला. जर का त्या पिरियडमध्ये केलं तर तुम्हाला ते कंपनीने जेवढं सांगितलं तेवढं 100% आज बी लावलं आजपासून एकूण औषधाची प्रक्रिया आणि पाण्याची प्रक्रिया प्रत्येक दिवशीची कशी आहे? ते आता कसं असतं ती प्रत्येक त्याचं शेड्यूल आहे ठरलेलं. आणि ते कोण देते? आता कसं असतं आपण ह्या 15 वर्षाचे आपल्याला अनुभव आला आहे. आता आपण तर काही तज्ज्ञ नाही, पण आपल्याला गेल्या वर्षी काय चुकलं आणि ह्यांना काय केलं पाहिजे की त्या पद्धतीनं आपण ती म्हणजे किमान आपली 3000 लोक आहेत ती त्यांना त्या पद्धतीने सांगत असतो. जरी आमचा हा कुदरत अंजनी येथील गहू बियाणे प्लॉट म्हणजे हा फक्त बियाणे प्लॉट नसून हा एक शेतीचा गेले 17 वर्षाचा सातत्याचा प्रवास आहे. सन 2010मध्ये वाराणसी येथील शास्त्रज्ञ आणि शेतीतज्ञ श्रीयुत प्रकाशसिंह रघुवंशी यांची कुदरत अन्नपूर्णा गहू व्हरायटी आम्ही सर्वप्रथम अंजनीमध्ये लागवड केलेली होती. आणि तेव्हापासून हे गव्हाचं बियाणं लोक सातत्यानं 17 वर्ष सातत्यानं मागतायत. सदरचे हे बियाणं उत्तर प्रदेशमधील असून यामध्ये कुदरत 8, कुदरत 9, कुदरत 11, कुदरत 100, कुदरत अन्नपूर्णा तसेच कुदरत करिश्मा आणि वाराणसी कुदरत अशा वेगवेगळ्या जाती निघालेल्या आहेत. ही सदरची ही व्हरायटी एकरी बियाणे याचे सर्वसाधारणपणे 40 किलोऐवजी 20 किलो लागते आणि 20 किलोमध्ये 28 ते 32 क्विंटल उत्पन्न दिलं जातं. सदरचा गहू हा खपली गव्हासारखी याची चपाती असून त्याचा मार्केट दरसुद्धा खपली गव्हासारखा चव, क्वालिटी आणि दर्जा हा शेतामध्ये लावताना गहू 40 किलोऐवजी फक्त 20 किलो वापरून एकरी 28 ते 32 क्विंटल उत्पन्न निघू शकतं. दुसरी गोष्ट मार्केटमध्ये हा याचा दर खपली गव्हासारखा असून वाण, चव आणि गुण दोन्ही खपली गव्हासारखीच आहे. 2014 साली महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री आबा पाटील यांनी त्यावेळच्या आपल्या कामाची दखल घेऊन आपला सन्मान केलेला होता आणि तोच सन्मान आमच्यासाठी अंजनीची माती आणि शेतकऱ्यांचा विश्वास हेच आमचं खरं बळ आहे.